राजगिरा ही गोष्ट सगळ्यांना माहितीये आणि आपण ती उपवासासाठी खातो हेही सगळ्यांना माहितीये. पण मी माझ्या बाळांना जेव्हापासून खाणं सुरू केलंय, साधारण 8व्या-9व्या महिन्यापासून मी राजगिराच्या लाह्यांचा वापर त्यांच्या खाण्यामध्ये सुरुवात केली. जो मी खीर बनवायचे, शिरा बनवायचे, त्याच्यामध्ये राजगिराच्या लाह्या टाकायचे. इव्हन जे पौष्टिक लाडू बनवायचे त्याच्यामध्ये सुद्धा राजगिराच्या लाह्यांचा वापर करायचे. आणि एक महत्वाची गोष्ट की जी मी आता मुलींच्या दुधात वापरण्यासाठी त्याचा वापर करते. मी घरात एक प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे. ते राजगिराचं प्रीमिक्स आहे, ज्याच्यामध्ये राजगिरा, केशर आणि वेलदोडा पूड, बऱ्याच प्रकारे ते बनवता येऊ शकतं, पण मी असं बनवून ठेवलेलं आहे. आणि दूध देताना मुलींना मी ती पावडर त्याच्यात टाकते आणि मग ते दूध प्यायला देते. अतिशय सुरेख लागतं आणि हेल्थ बेनिफिट्स तर राजगिराचे आहेच आहेत. म्हणजे थंडीत खा, उन्हाळ्यात खा. असं म्हणतात की राजगिरा हा थंड आहे, पण शक्यतो तो उन्हाळ्यात खाल्ला जातो. पण अशा सगळ्या गोष्टींमध्ये कमी प्रमाणात वापर केला तर नक्कीच त्याचे बेनिफिट्स तुमच्या बाळाला होऊ शकतात. मी माझ्या मुलींच्या रोजच्या वापरासाठी ह्याचा वापर करते. राजगिरा ही गोष्ट सगळ्यांना माहितीये आणि आपण ती उपवासासाठी खातो हेही सगळ्यांना माहितीये. पण मी माझ्या बाळांना जेव्हापासून खाणं सुरू केलंय, साधारण 8व्या-9व्या महिन्यापासून मी राजगिराच्या लाह्यांचा वापर त्यांच्या खाण्यामध्ये सुरुवात केली. जो मी खीर बनवायचे, शिरा बनवायचे, त्याच्यामध्ये राजगिराच्या लाह्या टाकायचे. इव्हन जे पौष्टिक लाडू बनवायचे त्याच्यामध्ये सुद्धा राजगिराच्या लाह्यांचा वापर करायचे. आणि एक महत्वाची गोष्ट की जी मी आता मुलींच्या दुधात वापरण्यासाठी त्याचा वापर करते. मी घरात एक प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे. ते राजगिराचं प्रीमिक्स आहे, ज्याच्यामध्ये राजगिरा, केशर आणि वेलदोडा पूड, बऱ्याच प्रकारे ते बनवता येऊ शकतं, पण मी असं बनवून ठेवलेलं आहे. आणि दूध देताना मुलींना मी ती पावडर त्याच्यात टाकते आणि मग ते दूध प्यायला देते. अतिशय सुरेख लागतं आणि हेल्थ बेनिफिट्स तर राजगिराचे आहेच आहेत. म्हणजे थंडीत खा, उन्हाळ्यात खा. असं म्हणतात की राजगिरा हा थंड आहे, पण शक्यतो तो उन्हाळ्यात खाल्ला जातो. पण अशा सगळ्या गोष्टींमध्ये कमी प्रमाणात वापर केला तर नक्कीच त्याचे बेनिफिट्स तुमच्या बाळाला होऊ शकतात. मी माझ्या मुलींच्या रोजच्या वापरासाठी ह्याचा वापर करते.